नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्लाउडाशामध्ये। आज मी घेऊन आलेली आहे आज मी काय घेऊन आलेली आहे तर मी आज आंबाडीची भाजी घेऊन आलेली आहे। मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आंबाड्याच्या विविध रेसिपी वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर काल मी आंबाड्याची चटणी तुमच्यासोबत शेअर केलेली होती, आज मी आंबाड्याची भाजी पण शेअर करत आहे। तुमचा खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळत आहे। तर तुम्हाला हा सगळा माझा व्हिडिओ किंवा माझं केलेलं काम किंवा माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत तर प्लीज 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 कमेंट्स करून नक्की सांगा। तर चला बनवूया आंबाडीची भाजी। आंबाडीच्या भाजीला मी मस्तपैकी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तिला बारीक बारीक कापून घेतलेलं आहे कात्रीच्या साहाय्याने। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरा चांगला होऊ द्यायचा आहे, फुटू द्यायचा आहे आणि भरपूर लसूण त्याला मोठं मोठं कापून त्याच्यात घालायचं आहे। अशाच प्रकारे मी आंबाडीच्या भाजीला एक मोठी आंबाडीची भाजी होती त्याला मी 2 कांदे घेतलेले आहे। कांदे चांगले बारीक कट करून घेतलेले आहे आणि कांदे चांगले आपल्याला गोल्डन होऊ द्यायचे आहे। सोबतच आपल्याला सुकी लाल मिरची पण घालायची आहे आणि ती पण चांगली आपल्याला त्याच्या कांद्यासोबत चांगली होऊ द्यायची आहे। आता आपल्याला याच्यामध्ये ड्राय मसाला ॲड करायचे, तिखट, मीठ, हिंग, हळद आणि थोडंसं धनिया पावडर घातलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मी याच्यामध्ये चना डाळ खूपच सुंदर लागते ह्या भाजीसोबत, तर मी याच्यामध्ये भिजवलेली चना डाळ घातलेली आहे। चना डाळ 2 तास अगोदर भिजू घातलेली होती। याच्याऐवजी आपण दुसऱ्या कोणत्या आपण डाळी त्याच्यामध्ये आपण पण टाकू शकतो आणि त्या पण चांगल्या लागतात। अशा प्रकारे आपल्याला डाळ पण आपण त्याच्या मसाल्यामध्ये टाकलेली आहे आणि ती चांगली आपल्याला मसाला थोडा होऊ द्यायची आहे, झाकून ठेवायची आहे। आता आपल्याला डाळ मसाला झाल्यानंतर याच्यामध्ये आंबाडीची भाजी आपण चिरून घेतली होती कात्रीच्या साहाय्याने ती त्याच्यात घालायची आणि मिक्स करून घ्यायची आहे। ही भाजी पटकनच मिक्स होते कारण की आपण कट करून घेतलेली आहे। 10-15 मिनिटे आपल्याला ही चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे ह्या मसाल्यामध्ये आणि तिला झाकून ठेवायची आहे। झाकून ठेवल्यानंतर हिला चांगलं भरपूर पाणी सुटते, कांद्याचं, तिखट मिठाचं आणि आंबाडीच्या भाजीचं पाणी, सर्व हे पाणी त्याला आपोआप सुटते आणि ही भाजी मस्तपैकी छान नरम शिजते। भाजी तर लवकर म्हणजे पटकनच शिजते, पण आपल्याला चना डाळ थोडी चांगली शिजू द्यावी लागते। तर रेडी आहे आंबाडीची भाजी। ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत आणि भातासोबत पण खाऊ शकतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।